बातमीपत्राच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची, सगळ्यांसाठीच, सर्वसामान्यांसाठी आणि सगळ्यांसाठीच महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे। यंदाचं बजेट अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे, कारण गेल्या 75 वर्षात सादर झालेल्या सर्व बजेटपेक्षा यंदाचं बजेट फॉर्मॅट आणि मांडणी वेगळी असणार असल्याचे संकेत सरकारी सूत्रांनी दिलेत। यंदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेट भाषणात पार्ट बी वर विशेष भर दिला जाणार आहे। आतापर्यंत पार्ट ए मध्येच बहुतांश धोरणात्मक मुद्दे आणि माहिती दिली जात होती, तर पार्ट बी मुख्यतः कर संबंधी घोषणांपुरताच मर्यादित असायचा। मात्र यंदा ही रचना बदलणार असल्याचं दिसू शकतं। पुढच्या बातमीकडे वळूया। अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी वर्णी लागली आहे। एकीकडे सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, तर दुसरीकडे यावरून पवार कुटुंबातील कलह देखील पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित नव्हत्या, त्यामुळे पवार कुटुंबात राजकीय दुरावा आल्याचं समोर आलंय। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची तयारी करत असतानाच याची साधी कल्पनाही शरद पवार किंवा पवार कुटुंबियांना देण्यात आली नव्हती, ज्यामुळे अजित पवारांच्या निधनानंतरही पवार कुटुंबियातील राजकीय मतभेद कायम असल्याची चर्चा सुरू आहे। साहेब, आज शपथविधी होत आहे। शपथविधीला पवार कुटुंबियापैकी कोण कोण असणार? साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातमी आहे। आपण जाणार आहे? माहितीच नाही, आहे का हे माहिती। सांगितल्या विषयाची आणि चर्चा करत नाही, ही चर्चा इथं झाली नाही। ही जी चर्चा मी वाचतोय ती वाचतोय ती मुंबईचं आहे। शिव कपूर पटेल, शिव तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, तो त्यांचा अधिकार आहे। त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेले दिसते, त्याच्या आम्ही तुम्ही भाष्य करणार नाही। दरम्यान शपथविधी होत असताना पवारांना विश्वासातच घेतलं नाही, यावर सुप्रिया सुळेंनी बोलणं टाळलंय। साहेबांना बोलवलं नाही, विश्वासात घेतलं नाही, आपण गेलता काय? सगळा महाराष्ट्र बघतोय की पवार साहेब का शपथविधीला नाही? एकच शब्द, रामकृष्ण हरी। विश्वासात घेतलं नाही का? रामकृष्ण हरी। आता सुनेत्रा पवारांचा जो काल शपथविधी झाला, त्यांच्या शपथविधीला पवार कुटुंबातून कुणीही उपस्थित राहिले नाही। मात्र आता शपथविधीनंतर अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट टाकून आपल्या काकींना शुभेच्छा दिल्यात। राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून माननीय सुनेत्रा काकी यांनी शपथ घेतली, याचा आनंदच आहे। खरं म्हणजे माननीय अजितदादांची जागा कुणीही घेऊ शकत नाही, पण किमान सुनेत्रा काकींच्या रूपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू। डोक्यावर डोंगरा एवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकुल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात हे कळत नाही। ही पोस्ट रोहित पवारांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देताना करण्यात आलेली आहे।